मग मी सांगितलं आपले को, आणि त्यांनी त्याला मला बघा, देव आपल्या परमेश्वर आपल्या पाठीशी असतो आणि त्यांना ते काय अवदसा आठवली आणि वर्धापन दिनामध्ये त्यांनी नको नको ती भाषा वापरली. आईचं दूध विकणारी लोक टोळी काय काय केलं आणि मला लोकसभा आपल्या राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून अगदी बाहेर असं पडून दिलं. अरे काय एवढा फेकावं आहे का मी? एवढं हलक्याने तुम्ही मला घेता? तुम्ही मला ओळखलं नाही. श्रीकांतच्या आईला मी जेव्हा सांगितलं हे सगळं तेव्हा ती मला बोलली, बाळासाहेबांचा मुलगा असून त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही, त्याला तुम्हाला ओळखता आलं नाही. मी बोललो बघ, हे सगळ्या अशा गोष्टी आहेत, या लोकांना आत घालून पार्टी फोडायची आणि मलाही संपवायचं, माझी सुरक्षेचा विषय असेल, माझ्या एका केसमध्ये नाव घालण्याचा विषय असेल, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आणि माझा एका केसमध्ये खोटं नाव गोवण्याचा प्रयत्न, ते कारस्थान त्यांनी केलं. कसं राहणार एकनाथ शिंदे? राजकीय अस्तित्व संपवणं हे काही सोपं नसतं. मी कोणाच्या आडवा पण नव्हतो, मी कधी कोणाकडे कधी पद मागितलंही नाही. आनंद दिघे साहेबांनी मला हे उभं केलं. जेव्हा मी कोल्हापूर झालो होतो, जेव्हा माझ्या आयुष्यात जेव्हा एका दुःखद प्रसंग आला तेव्हा माझ्या पाठी दिघे साहेब उभे राहिले. बोले उभा राहतो आता एकनाथ, तू पुढे ये, बाहेर ये, आता तू लोकांसाठी काम करत आहे, समाजासाठी काम करत आहे. शब्द आजही माझ्या कानात आहे. कधी मी मागितलं नाही, मी सभागृह नेता पण मागितलं नाही. जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा मला त्यांनी बोलवून घेतलं टेंबी नाक्यावर, खांद्यावर माझा हात टाकला, ते झाड आहे रेत घेऊन गेले. मला म्हणाले एकनाथ तुला मी जबाबदारी देणार आहे. मी बोलले साहेब नाही मी पार पाडू शकत, मी आता माझी मानसिकता नाही आहे तेवढी. मला बोले तू नाही म्हणू नकोस. मला फार त्यांनी आग्रह केला, ते माझ्यासाठी दैवत होतं. मी त्याचा शब्द मोडू शकत नव्हतो. मला थोडा अवधी द्या. आणि मग मला त्यांनी थोडं आणखी, मला तेवढी ताकद माझ्यात नाही आहे. मग त्यांनी मला सांगितलं नाही तू सांभाळशील, मला विश्वास आहे. मग मी वैष्णोदेवीला जाऊन दर्शन घेऊन आलो. मला सभागृह नेते पद त्यांनी देऊ केलं, पत्र तयार केलं. आता ते सिनेमात जे तो मगाशी तुम्ही सांगितलं की राजन विचारे यांनी स्वतःहून आले आणि हे दिले, सगळं खोटं आम्ही दाखवलं गेलं. आता दुसऱ्या सिनेमात ते खरं दाखवणार आहे. कारण त्याला राजीनामा द्यायला सांगितलं दिघे साहेबांनी, त्यांनी राजीनामा दिला नाही. ते बोले राजीनामा द्या आणि टेबलवर ठेव. त्यांनी दिला नाही. तो रघुनाथ मोरेंच्याकडे गेला. त्यांना सांगितलं हे काय चालू आहे, माझं पद काढून घेत आहेत. मोरे साहेब खूप समजदार होते. म्हणजे त्यांनी निर्णय घेतला तो काही जाणीवपूर्वक घेतलेला आहे, विशिष्ट परिस्थितीत घेतलेला आहे. तू बिलकुल काय इकडे तिकडे काय बोलू नको. दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला. तो सगळं बोलला, दिघे साहेबांनाही बोलला. हे आम्हाला सगळं माहिती आहे. मला पद नकोच होतं. मी शेट्टी साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका. साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद आश्रमाच्या आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं. आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगला दाखवलं आम्ही एकदम. चांगला नाही तो, बिलकुल नाही. मगाशी नरेशने सांगितलं ते बरोबर. मला काल एका पत्रकाराने विचारलं 2 शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील? तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील. तर मला असली कोण आहे? बोल नरेश. नकली कोण आहे? बोलतो तो नकली. कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केली. दिघे साहेबांना त्यांनी कायम त्रास दिला. दिघे साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केळकर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढं करून सुद्धा मला काय उपयोग आहे. आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी उभे करा. दिघे साहेबांचं कोण टिकणार? त्यांचं देव मानत होते. बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्या समोर तुम्ही याला उभं कर त्याला उभं कर असं करून चालते का कुठं? आणि त्यांना ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते. त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होतं. एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून गेलं त्याच्या जीवाला काय वाटेल? तो आत्महत्याच करेल. आणि त्याच्यासाठी तर मग कुणीतरी सांगितलं
दिघे साहेबांचं तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा, तेव्हा तर पालघर आणि ठाणे एक होता, ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय, नाशिक काय, मालेगाव काय, हे रायगड काय, एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार, सगळे दिघे साहेबाबरोबर जातील. मग ते थांबले.